राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याला सर्वच स्तरातून विरोध केला जातो। याबाबत पालकांची भूमिका जाणून घेतली असताना पालकांनी देखील या निर्णयाला जोरदार विरोध केला आणि याबाबत पालकांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। हिंदी भाषा ही सक्तीची केलेली आहे, त्यावरून आता राज्यभरामध्ये खरं तर विरोध जो आहे तो दर्शवला जातोय। सध्या आपण दादर इथल्या बालमोहन विद्या मंदिर शाळेच्या बाहेरून पालकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। खरं तर तुम्हाला निर्णय माहितीच असेल की हिंदी भाषा ही खरं तर सक्तीची आहे, पहिलीपासून कंपल्सरी करण्यात आली। आत्ताचं बरोबर आहे, त्यांनी पहिलीपासून सक्तीचं केलेली आहे, पण आत्ता या वर्षीपासून शासनानं पहिलीचा पूर्ण अभ्यासक्रमच बदललेला आहे। त्याच्यामध्ये पालकांना अजून नवीन अभ्यासक्रमामध्ये काय काय शिकवलेलं आहे, काय काय येणार आहे त्याचीच क्लिअरिटी नाही आहे। त्याच्यात तुम्ही जर नवीन भाषेचा तुम्ही सक्तीचं करत असाल तर हे चुकीचं आहे ना। माझं तर ह्या गोष्टीवरती पूर्णतः विरोधच आहे। पण हिंदी ही जर लँग्वेज जसं ह्याच्या आधी आम्हीही शिकलोय हिंदी, आम्ही काही जन्मताच नाही शिकलोय, आम्हाला 5वी नंतरच हिंदी होतं। मग आता या लहान मुलांवरती असं का तुम्ही प्रेशराईज करताय की हिंदी पहिल्यापासूनच? असं नसलं पाहिजे, कारण आम्हाला काय कोणी आमच्या आईवडिलांनी शिकवलं नव्हतं, कारण आमचे आईवडील कितवी शिकले असतील, एवढे ग्रॅज्युएट नाही, आताचे पालक तरी ग्रॅज्युएटेड आहेत, चांगले शिकलेले आहेत, तसे आमचे आईवडील तसे नव्हते। पण म्हणून आम्ही शिकायचं राहिलो का हिंदी? नाही ना, आम्ही पण शिकलो आहोत। आमच्या वेळेला काय असं सक्ती कोणी केली नाही। इवन काय की 5वी नंतर आम्हाला इंग्लिश होतं त्यावेळी, तरी पण आम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश शिकलो। हां, त्यामुळे अशा कुठल्याही विषयाची सक्ती करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। सक्ती ही आपल्याला नकोच आहे। हिंदी आपल्या भारताला कोणती एक तर राष्ट्रभाषा नाही आहे, आपली राज्यभाषा राज्याची मराठी असताना हिंदी सक्ती का? तर मला पहिला असं संशय होतं की इतर राज्यांतील जे परप्रांतीय लोंढे आपल्याकडे येतात त्यांची सोयी करण्यात आलेली आहे आणि मुळात हिंदीची आपल्याला गरजच नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।